नमस्कार. तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलं आणि थंबनेल बघितलं आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो बेसिकली तुमच्या क्षेत्रातलं सगळ्यात डिमांडिंग करियर जे आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि मी असा समज करतो की तुम्ही सिव्हिल आर्किटेक्चर ह्या फील्डमधले आहात आणि तुम्ही तुमचं करियर बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग ह्या बेसिकली डोमेनमध्ये करण्याचा विचार करताय. मित्रांनो, आर्किटेक्चरल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणलं की बरेचसे प्रकारचे करियर आपल्याला घडवता येतात, आपल्याला बनवता येतात. कुठले कुठले करियर आहेत ते सगळ्यात आधी आपण बघू आणि त्यानंतर आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. बघा, आर्किटेक्चरल, इंटेरियर किंवा सिव्हिल ह्या क्षेत्रामध्ये बरेचसे डोमेन्स आहेत. BIM ज्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत ते तर आहेच आहे. बिल्डिंग डिझाईन अँड ॲनालिसिसमध्ये तुम्ही तुमचं करियर करू शकता. आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये करू शकता. ट्रान्सपोर्टेशन डिझाईन आम्ही बरेचसे ट्रेनिंग्स बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसारख्या प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन्सला करतो आणि मी बघतो की ट्रान्सपोर्टेशन डिझाईनसारख्या क्षेत्रात सुद्धा जबरदस्त करियर आहे. ह्यावरती आपण एखाद दिवस बोलू. स्ट्रक्चरल डिझाईन तुम्हाला माहीत असेल, स्ट्रक्चर्समध्ये करियर तुम्हाला करता येतात, इंटेरियर डिझाईनमध्ये करता येतात. पण आज खूप इंटरेस्टिंगली मी तुम्हाला बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगबद्दल सांगणार आहे. 2014पासून मी ह्या फील्डबद्दल सातत्याने बोलत आलेलो आहे. बरेचसे सेमिनार्स घेतले, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये गेलो आणि तिथं वारंवार सांगत आलो की BIM इज द फ्युचर, BIM इज द नेक्स्ट बिग थिंग. आणि फॉर्च्युनेटली 2015ला मलाही योग आला बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगचे बरेचसे प्रोजेक्ट्स करण्याचा. गल्फच्या बऱ्याचशा कंपनीजचे प्रोजेक्ट्स आपण केले, आउटसोर्स करून इथे इंडियामध्ये केले, सिंगापूरचे बरेचसे प्रोजेक्ट्स केले. पण माझी आवड थोडीशी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये असल्यामुळे आणि फुल टाईम ट्रेनिंग ही फील्ड मला जास्त आवड असल्यामुळे पूर्णपणे कम्प्लिटली मी ट्रेनिंग क्षेत्रात आलो. पण मी ती फील्ड फार जवळून बघितली आणि मी तुम्हाला सांगतो BIM म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगमध्ये जबरदस्त करियर्स आहेत. आज मी तुम्हाला पूर्ण त्याचा कंप्लीट पाथ देणार आहे की तुम्ही कसं BIMमध्ये करियर घडवू शकतात. तर चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, BIM म्हणजे काय? बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग हा फुल फॉर्म तर सगळ्यांना माहिती आहे. पण बऱ्याच स्टुडंट्सशी ज्यावेळेस आम्ही भेटतो, बोलतो, एक गोष्ट मला लक्षात आली, एक सगळ्यात मोठा मिथ की BIM जे आहे हे, तर BIM हे जे क्षेत्र आहे किंवा ही जी फील्ड आहे हे सॉफ्टवेअर नसून एक कन्सेप्ट आहे. बरोबर बोलतोय मी, कॉन्सेप्ट आहे, सॉफ्टवेअर नाही आहे. बऱ्याचशा मुलांना, प्रोफेशनल्सचं एक कन्फ्युजन असतं स्टार्टिंगमध्ये की BIM करायचं आहे, BIMचं सॉफ्टवेअर आहे का? हे सॉफ्टवेअर नाही आहे, हे कॉन्सेप्ट आहेत, BIMचे कॉन्सेप्ट आहेत. आणि हे कॉन्सेप्टला धरून ज्यावेळेस काम करतो आपण, सर्व्हिसेसमध्ये उतरतो, त्यावेळेस मग त्या सॉफ्टवेअरचा, बऱ्याचशा सॉफ्टवेअरचा यूज होत असतो. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो की BIMचा अर्थ काय होतो. BIMचा अर्थ त्याच्या नावातच लपलेला आहे. मॉडेलिंग, एक असं मॉडेल जी बिल्डिंगची जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देत आहे. मी परत एकदा सांगतो, एक असं मॉडेल जी बिल्डिंगची जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रस्तुत करत आहे, त्याला BIM असं म्हणतात. तर BIM बेसिकली आजचा वर्ड नाही आहे. 1970sपासून ह्या शब्दाचा वापर केला जातो आहे की एक असं मॉडेल जे जास्तीत जास्त बिल्डिंगची इन्फॉर्मेशन देत आहे. आजही BIM साध्या ऑटोकॅडच्या प्लॅनमध्ये सुद्धा आहे. हो, तुम्ही एक प्लॅन जर बघितला, एक जर सिम्पल 2D प्लॅन बघितला, तुम्हाला लक्षात येतं इथे हॉल आहे, इथे किचन आहे आणि इथे बाकीच्या रूम्स आहेत. तर त्या ऑटोकॅडच्या प्लॅनवरनं कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात येते? आपल्याला हे लक्षात येतं की त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, आपल्याला त्याचं प्रॉपर प्लॅन लक्षात येतं. पण हे पण BIM आहे, पण BIMचा स्तर कुठला आहे? तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ते सांगतो की BIMचे बेसिकली कोणते कोणते स्तर आहेत किंवा कोणते कोणते लेवल्स आहेत. ओके, तर इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर जसं मी तुम्हाला म्हणालो की BIM हे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग हे वेगळ्या वेगळ्या लेवल्सचं असू शकतं. इट स्टार्ट्स फ्रॉम 2D, 3D, 4D, 5D, 6D अँड 7Dपर्यंत. येस, 2Dपासून 7Dपर्यंत BIMचा हा क्लासिफिकेशन्स केला जातो. म्हणजे साधी गोष्ट आहे, 7D म्हणजे असं बिल्डिंगचं मॉडेल की जे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देतं आहे. बघा, जास्त इन्फॉर्मेशन म्हणजे जास्त जास्त डिमेन्शन त्याला. 2Dचा प्लॅन आपण बघतो, मी जसं म्हणालो ऑटोकॅडचा प्लॅन तुम्ही बघितला, तुम्हाला फक्त त्याचे डायमेन्शन्स कळत आहेत, हॉल कुठे आहे, किचन कुठे आहे. जर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगा तिथे कोणता पेंट वापरला आहे, नाही सांगता येणार. तुम्ही मला सांगा तिथे नंबर ऑफ ब्रिक्स किती तिथे लागलेत, तुम्हाला क्वांटिटीचं टेक ऑफ नाही सांगता येणार किंवा बिल ऑफ मटेरियल नाही सांगता येणार, बिल ऑफ क्वांटिटी नाही सांगता. ह्याचा अर्थ काय होतो की ऑटोकॅड पण BIM आहे आणि 7D पण BIM आहे. ऑटोकॅडमधलं साधं ड्रॉइंगसुद्धा BIM आहे. पण BIMचं जास्तीत जास्त लेवल्स म्हणजे तुमची एक्सपर्टीज. असं मॉडेल क्रिएट करणं की एकाच ठिकाणी सगळं काही त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर 7D BIM म्हणजे बेसिकली आपण 1 by 1 बघूया. 2D BIM जसं मी म्हणालो, साधा लाईन प्लॅन, ऑटोकॅडमधला प्लॅन जो की सांगतो ही रूम कुठे आहे, ह्याचे डायमेन्शन्स कुठे आहे, दॅट्स इट.
पण 3Dचं मॉडेल 3D BIM म्हणजे काय? 3D BIM हे बेसिकली काही सॉफ्टवेअर्समध्ये केलं जातं जिथे त्या बिल्डिंगला 3D मध्ये कन्वर्ट केलं जातं. 3D मध्ये कन्वर्ट केल्यामुळे त्याचे स्ट्रक्चरल पार्ट्स, त्याचे आर्किटेक्चरल पार्ट्स आणि त्याचे MEP पार्ट्स हे व्हिज्युअलाइज होतात. त्याला क्लिक करू शकतो, क्लिक करून त्याची डिटेलिंग बघता येते. एखाद्या वॉलवरती क्लिक केलं तर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन दिसते 3D मध्ये की त्या वॉलला एवढी थिकनेस आहे, त्या वॉलचा कलर हा आहे, त्या वॉलला एवढं पेंट लागणार आहे. म्हणजे बेसिकली बिल ऑफ क्वांटिटी, बिल ऑफ मटेरियल त्याच्यामधून आपल्याला काढता येतं. एका वॉलला क्लिक केल्यानंतर त्याची हाईट कळते. म्हणजे 3D डिमेन्शनमध्ये जे मॉडेल आहे ते म्हणजे आपलं 3D BIM आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर 3D मध्ये तर सगळंच काढता येतं, 4D 5D काय आहे? रेविटच्या बेसिकली एका मॉडेलमध्ये 3D मध्ये त्याचे बेसिकली हाईट काढता येईल आणि ब्रिक्स वगैरे जसं मी तुम्हाला म्हणलं बिल ऑफ क्वांटिटी वगैरे काढता येईल. पण जर मी तुम्हाला म्हणालो की त्या स्पेसिफिक बिल्डिंगला किती वेळ लागेल बरं सांगा बरं, तर तुम्हाला तिथे ते मॉडेल बघून नाही कळणार ना, कारण मॉडेल बघून आपल्याला सांगता आलं पाहिजे. दॅट इज नथिंग बट BIM. तर आता 4D BIM आणि 5D BIM इट इज कनेक्टेड टू द कॉस्ट आणि टाईम. किती वेळ लागणार आहे, किती कॉस्ट लागणार आहे, त्याचे कन्स्ट्रेंट्स काय आहेत, त्याचे रिसोर्सेसचे कन्स्ट्रेंट काय आहेत, हे बेसिकली टाईम आणि कॉस्टचा फॅक्टर जो आहे तो 4D आणि 5D आहे. आणि 6D आणि 7D बेसिकली ग्रीन एनर्जीमध्ये त्याचं एन्व्हायरमेंटला किती नुकसान आहे त्याच्याबद्दल आहे. आणि त्याचं किती ग्रीन ती बिल्डिंग आहे त्याचं डिमेन्शन म्हणजे 6D आणि 7D आहे. तर बेसिकली हे 6D 7D पेक्षा जास्त फोकस ॲज अ करिअर तुम्हाला बनवायचं असेल, यू शुड ऑलवेज फोकस ऑन 3D 4D अँड 5D BIM. तर चला वन बाय वन तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो ह्याच्यामध्ये काय काय. सगळ्यात आधी समजून घ्या की BIMच्या करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत. BIMमध्ये जर तुम्ही करिअर केलं तर तुमचं करिअर ॲज अ BIM कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करू शकतात, स्वतःची कंपनी स्थापित करू शकतात, BIM मॉडेलर म्हणून कुठेतरी जॉब सुरू करू शकतात, BIM इंजिनियर, BIM कोऑर्डिनेटर, BIM मॅनेजर. बेसिकली काम तेच आहे, डेजिग्नेशन्स वेगळे आहेत. त्यानंतर कोणाला सुटेबल आहे, जसं मी म्हणाल तुम्ही आर्किटेक्ट असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर असाल, इव्हन मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे सुद्धा मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील तर तिथे सुद्धा एक इलेक्ट्रिकलचं डोमेन तुम्ही बघू शकता. बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिकलच्या वायरिंग लागतात, MEP नावाचं एक त्याच्यामध्ये डायमेन्शन आहे. MEP करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर्स लागतात आणि मेकॅनिकल इंजिनियर्स लागतात, इव्हन तुमचे HVAC इंजिनियर्स लागतात. तर हे कोणासाठी सुटेबल आहे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय आहे हे तुम्हाला आत्ता लक्षात नाही येणार, आपण पुढच्या ह्याच्यावरती जाऊया. सगळ्यात आधी आपण बघूया की ह्याच्यात सॉफ्टवेअर्स कोणते कोणते असतात. ओके, सॉफ्टवेअर जर तुम्ही बघितले तर आता ABC ट्रेनिंग्स हे आमच्या कंपनीमध्ये 3 प्रकारचे लेवल्स तुम्हाला बघायला मिळतील. डिप्लोमा इन बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, मास्टर डिप्लोमा इन बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग आणि त्यानंतर PG डिप्लोमा इन बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. तिन्हीमध्ये काय फरक आहे, जास्ती तुम्ही BIMच्या डायमेन्शन्स शिकू शकतात. तुम्हाला आठवतं ना मी 2D 3D 4D BIM सांगितलं होतं. तर जास्ती कोर्स मोठा घेणं म्हणजे जास्त डिमेन्शनमध्ये तुम्हाला काम करता येणं. वन बाय वन सांगतो, सिम्पल सांगतो. ऑटोकॅडमध्ये हे 2D BIM तुमचं कव्हर होऊन जाईल, डिप्लोमापासून चालू करू. आर्किटेक्चरलमध्ये आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्हने भिंती, वॉल, डोअर हे सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळेल. 3D त्याचा तुम्हाला प्लॅन बनवता येईल. आणि BIM कॉन्सेप्ट नावाचा आमचा एक थेरॉटिकल कोर्स आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थिअरी बीममध्ये काय असतं, LOD कशाला म्हणतात, लेवल ऑफ डिटेलिंग ज्याला आपण म्हणतो ते कशाला असतात, 2D 4D 5D BIM 6D BIM म्हणजे काय असतं, तर थिअरी पूर्ण BIMचं ह्या कोर्समध्ये बघायला मिळेल. तर मुळात ह्याच्यात 3 कोर्सेस तुम्हाला डिप्लोमा स्तरावरचा जो डिप्लोमा कोर्स आहे ह्यावरती तुम्हाला 3 कोर्सेस करता येतील. त्यानंतर तुम्ही बघा मास्टर डिप्लोमा इन बिल्डिंग डिझाईन, ह्यामध्ये अजून 2 कोर्स ॲडिशनली आपण ॲड ऑन केलेले आहेत, रेविट स्ट्रक्चर अँड रेविट MEP. MEP काय असतं, MEP म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंग. एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला AC लावावं लागतील, सेंट्रलाइज AC. तुम्ही मॉलमध्ये बघा ना, मोठ्या मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सेसमध्ये बघा, मॉलमध्ये बघा, स्पोर्ट्स हॉस्पिटल्समध्ये बघा, तिकडे पूर्ण सेंट्रलाइज AC असतो आणि त्याचे डक्स लावलेले असतात. तर डक्स कशावरनं डिसाईड होतात, तर तिथे हीट व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंगचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्यावरनं डिसाईड केलं जातं की, आणि त्याच्या ड्रॉइंग जे आहेत ते MEP आपण म्हणतो. MEP म्हणजे मेकॅनिकल, E स्टँड्स फॉर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकलच्या पूर्ण वायरिंग्स, आणि P म्हणजे तुमचं प्लंबिंग. आणि PG डिप्लोमा जो आहे, जो की मी तुम्हाला सजेस्ट करेल, ह्या कोर्समध्ये नॅव्हिस वर्कसुद्धा इन्क्लूड केलेला आहे. जो तुम्हाला फॅक्टर मी सांगितला 4D आणि 5D BIMचा, तो नॅव्हिस वर्कमध्ये होतो. नॅव्हिस वर्क इतकं सुंदर सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, ऑटोडेस्क कंपनीने बनवलेलं. त्यामध्ये तुम्ही क्लॅश डिटेक्शनसुद्धा करू शकता. टाईम आणि कॉस्टचा कन्स्ट्रेंट त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईलच, पण म्हणजे त्याच्यावरती तुमचा ताबा राहीलच. पण नॅव्हिस वर्कमध्ये सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे
क्लॅश डिटेक्शन करू शकतात. बघा, कुठल्याही प्रोजेक्टवरती काम करत असताना एक आर्किटेक्ट तिकडे बसला आहे, एक तिकडे इलेक्ट्रिकल इंजिनियर बसला आहे आणि तिकडे एखादा प्लंबिंगवाला इंजिनियर बसला आहे, MEP-वाला बसलेला आहे, स्ट्रक्चरवाला बसलेला आहे. हे सगळे कन्सल्टंट आणि इंजिनियर्स मिळून त्या बिल्डिंगचं स्थापना निर्माण करत असतात. त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे ड्रॉइंग्स असतात. ॲक्च्युअलमध्ये ज्या काम चालू होतं इतक्या नाना प्रकारच्या त्या ड्रॉइंग्स असतात. ते सगळ्या ड्रॉइंग्समध्ये क्लॅशेस तिथे होतात. एखादा डक्ट आहे, एखादा व्हेंटिलेशनचा AC चा डक्ट आहे आणि त्या AC च्या डक्टवरती ॲक्च्युअली दिसतं की एखादा पिलर बाजूला आलेला आहे, एखादा कॉलम बाजूला आलेला आहे. मग तिथं भांडणं चालू होतात की मेकॅनिकलवाला आपला डक्ट बाजूला सरकवेल का कॉलम बाजूला सरकेल, अर्थात कॉलम तर सरकणार नाही. तर हे सगळे क्लॅशेस साईटवरती होण्यापेक्षा BIMचा जो यूज आहे, BIMचा जो वापर आहे तो आधीच करता येतो नॅव्हिसवर्कमध्ये. तुम्ही रेविट आर्किटेक्चरचं MEPचं स्ट्रक्चरचे सगळे मॉडेल इम्पोर्ट करायचे आहेत नॅव्हिसवर्कमध्ये आणि विदिन अ सिम्पल क्लिक मी सांगतो तुम्हाला ते सांगेल 19 ठिकाणी क्लॅश डिटेक्शन आहेत. एका ठिकाणी MEP वर्सेस स्ट्रक्चरचं क्लॅश आहे, एका ठिकाणी ते सांगेल आर्किटेक्चर वर्सेस स्ट्रक्चरचं आहे आणि सगळे क्लॅशेस तुम्हाला डिटेक्ट करून चुटकीमध्ये सिम्प्लिफाय करता येतील. तर ही मजा आहे मित्रांनो नॅव्हिसवर्कची. त्यामध्ये MSP म्हणून मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटसाठी जबरदस्त टूल आहे, ते सुद्धा यूज केलं जातं. आणि BIM 360 बेसिकली ऑटोडेस्कचंच एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला वेगळ्या डोमेन्सला एकत्र करून करता येईल. आता BIM बेसिकली ज्यांना माहीत नाही आहे, BIMचा वापर कुठे कुठे केलेला आहे फार इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर मी गृहीत धरतो की तुम्ही सिरियस आहात. बघा, खूप सिम्पल. बुर्ज खलिफा तुम्ही ऐकलं असेल. बुर्ज खलिफा जी बिल्डिंग बनलेली आहे दुबईमध्ये, वर्ल्ड्स टॉलेस्ट बिल्डिंग, हे पूर्णपणे BIMच्या कॉन्सेप्टवरती आधारित आहे. पहिले BIMचं मॉडेल बनलं आहे, त्यानंतर बुर्ज खलिफा तुमची बनलेली आहे. शांघाई टॉवर चायनामधलं सुद्धा, तिथे सुद्धा BIMचा वापर केला गेलेला आहे. आणि बघा, $58 मिलियन इतके वाचले BIMचा वापर करून. मी तुम्हाला काय म्हणालो, एक मॉडेल, इंटिग्रेटेड मॉडेल आधीच बनवून घेतात हो आणि ॲक्च्युअल जसं ते दिसतंय तसं ते सॉफ्टवेअरमध्ये दिसणार आणि तिथे तुम्हाला काय मॉडिफिकेशन्स करायचे ते तुम्ही आधीच करून घेणार. क्लॅशेस तिथेच मॉडिफाय होणार. सगळं एक्झॅक्टली काय काय तिथे लागतंय ते सगळं इथे तुम्ही केल्यामुळे तिथे सेव्ह होतात. दिल्ली मेट्रो आपण बघतो, फेज 3 जे आहे BIMचा वापर केलेला आहे. त्यानंतर फ्रीडम टॉवर USA मधलं, तिथं सुद्धा BIMचा वापर केलेला आहे त्या बिल्डिंगमध्ये. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये तुम्हाला माहिती, वर्ल्ड्स टॉलेस्ट स्टॅच्यू जी आहे जी की भारतात आहे, BIMचा वापर करून त्याचं डिझायनिंगपासनं कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे सगळं BIM थ्रू केलेलं आहे. त्यानंतर मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट T2चं, लोधा वर्ल्ड 1 मुंबईचं बिल्डिंग, इन्फोसिस कॅम्पस, हे सगळे तुम्हाला बिलीव्ह नाही होणार BIMचा वापर करूनच बनवलेले आहेत. भारतीय सिटी असेल बँगलोरची, नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, IIT हैदराबादचा कॅम्पस असेल, जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर, काय मी तुम्हाला काय सांगू. स्मार्ट सिटी आहे कोचीची, सायबर सिटी गुरगावची. अहो, इतका जबरदस्त स्कोप आहे ना. मी तुम्हाला म्हणलो 14-15ला ज्यावेळेस मी हे बोलायचो त्यावेळेस हे सगळे प्रोजेक्ट्स गल्फमध्ये आणि तिकडे US आणि वेस्टर्न सबकॉन्टिनेंटमध्ये व्हायचे. तिकडचे प्रोजेक्ट्स भारतामध्ये कन्सल्टंट आणायचे, इकडे स्वस्तात इंजिनियर्स मिळतात म्हणून त्यांना ते मॉडेलिंग करायला लावायचे. पण आज फक्त गल्फमध्ये नाही, फक्त वेस्टर्न सबकॉन्टिनेंटमध्ये नाही, पण भारतामध्ये सुद्धा मोठे मोठे प्रोजेक्ट स्थापित होत आहेत आणि हे सगळं करण्यासाठी BIM कन्सल्टंट लागतो. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणजे BIM आहे का? नो, स्ट्रक्चरल इंजिनियर वेगळा, आर्किटेक्चरवाला वेगळा, इस्टिमेशनवाला वेगळा, MEPवाला वेगळा. ह्या सगळ्यांना जो एकत्र करतो, जो सगळ्यांना एकत्रित करून एका प्लॅटफॉर्मवरती आणतो, एक सिम्पल मॉडेल बनवून देतो ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन आहे, ते म्हणजे BIM आहे. लुलू मॉल तुम्ही ऐकलं असेल त्रिवेंद्रम, तिथे सुद्धा BIMचा वापर केलेला आहे. गोदरेज, BKC, ओके. आणि माझ्यावर विश्वास नसेल बसत तर इतके सारे तुम्हाला पेपरचे आर्टिकल टाकलेत बघा. टॉप BIM कंपनी एक्सपांडिंग हॉरिझॉन्स इन कॅनडा, इकडे सगळीकडे टॉप कंपन्या आपले आउटलेट्स टाकतायत. जबरदस्त स्कोप आहे. इकडे बघा तुम्ही, नीती आयोगने सुद्धा BIM बद्दल बरंचसं काही बोललेलं आहे. ओके. इंडिया नीड्स टू अडॉप्ट BIM प्रोसेसेस, म्हणजे आता हळूहळू तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक बिल्डिंगमध्ये BIMचा वापर केला जाणार आहे. स्वतः ऑटोडेस्क म्हणतं आहे. हे बघा तुम्ही सारे, हे तुम्हाला मी स्टॅच्यू ऑफ युनिटीचं एक्झाम्पल दिलं होतं बघा, ह्याच्यासुद्धा पेपरवरती आर्टिकल आलेलं आहे. नागपूरची मेट्रो रेल्वे तुम्हाला माहीत नसेल तर BIMचाच वापर करून केलेली आहे. आणि बघा इफिशियंट प्रोजेक्ट डिलिव्हरी झाली त्यामुळे. अहो काय इतका स्कोप आहे. BIM पॉवरिंग इंडियाज वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडोर प्रोजेक्ट आहे. सगळे बघा, मी सगळे रेल्वेमध्ये सुद्धा BIMचा वापर केला जातो आहे. हे सगळे आर्टिकल्स मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा, तमिळनाडूमध्ये जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी कोलॅबरेट केलं आहे BIM सोबत आणि एक फेलोशिप प्रोग्राम ते चालू करत आहेत. ओके. काय मी तुम्हाला सांगू,
एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ओके, हे सुद्धा म्हणतात की BIMचा वापर करून टर्मिनल बांधा आणि बांधले गेलेत गुवाहाटीमध्ये. तुम्हाला मुंबईचं पण एक्झाम्पल सांगितलं. तर हे सगळे जे ट्रेंडिंग तुम्हाला आर्टिकल्स दिसतील, तुम्हाला खोटं वाटतंय, तुम्ही BIM जॉब्स म्हणून टाका आणि गुगलच्या न्यूज सेक्शनमध्ये जा. अरे अफाट पद्धतीचा स्कोप तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल BIM ह्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी, अजूनही मी व्हिडिओ बनवेल BIM रिलेटेड इन्फॉर्मेशन देण्यासाठी. पण मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये थोडं तरी जस्टिस केलेलं आहे मी की BIM एक्झॅक्टली काय. तर BIMमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल, 3 प्रकारचे प्रोग्राम्स मी तुम्हाला देतो. डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा आणि PG डिप्लोमा. तुम्ही जर सिरियस आहात करिअरसाठी आणि माहिती आहे शुअर शॉट सर BIM मी करणार आहे करिअर, तो PG डिप्लोमा इन BIMसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. वेळ किती लागतो? साधारण 1 वर्षाचा कोर्स आहे, पण त्यामध्ये सगळे बेसिकपासून तुमचे सॉफ्टवेअर्स कव्हर केले जातील. राईट फ्रॉम ऑटोकॅड, रेविट आर्किटेक्चर, BIM कॉन्सेप्ट, रेविट स्ट्रक्चर, रेविट MEP, नॅव्हिसवर्क, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग युझिंग MS एक्सेल, नॅव्हिसवर्क, MSP, BIM 360 डिग्री. आणि हे सगळे कोर्सेस करून तुम्हीसुद्धा एक कंप्लीट मॉडेल बनवू शकता टिल 5D 6D की आता हे मी कोणाला तरी हे करू शकतो. आणि कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत BIMमध्ये. तर तुम्ही ज्यावेळेस कोर्स जॉईन कराल त्यावेळेस तुम्हाला एक पुस्तक दिलं जाईल, एक रेफरन्स गाईड दिलं जाईल. त्याच्यामध्ये BIMमध्ये कोणत्या कंपन्या आहेत त्याचंसुद्धा मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. जस्ट गो ऑन naukri.com, कुठल्याही जॉब पोर्टलवरती जा आणि जस्ट सर्च BIMचा सध्या स्कोप काय चालू आहे. मित्रांनो, तुम्ही जर सिरियस असाल आणि पॅरेंट्सला जर तुम्हाला प्राऊड फील करून द्यायचं असेल तर डेफिनेटली BIMमध्ये करिअर करणं हा एक चांगला डिसिजन 2024ला असू शकतो. काही नंबर्स मी तुम्हाला डिस्प्ले करतो आहे. महाराष्ट्रात 10 ठिकाणी आपले ट्रेनिंग सेंटर्स आहेत. तुम्ही कॉल करून तिथे ॲडमिशन्स घेऊ शकतात किंवा तुम्ही कुठेही ॲडमिशन घेऊ शकतात. BIM करणं, BIM रिलेटेड कोर्सेस करणं आजच्या घडीला जबरदस्त एक करिअर ऑप्शन असू शकतो. मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची साथ अशीच देत राहा. धन्यवाद.